एप्रिल महिन्याअखेरीस पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर. सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संयुक्त सभा होणार. चंद्रपूरमध्ये उद्या पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी उद्या मोदी चंद्रपुरात. मोदींच्या सभेची जोरात तयारी सुरू. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत. चंद्रपूरमध्ये मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरच निवडून येणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मोदींवर टीका. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर भवनात महायुतीचा निर्धार मेळावा. मेळाव्याला राहुल शेवाळे, सदा सरवणकर, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची हजेरी. महत्त्वाच्या सर्व टप्प्यातल्या जागांचा तिढा उद्यापर्यंत सुटेल. शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची माहिती. विदर्भात महायुतीसाठी अतिशय चांगलं वातावरण. विदर्भातल्या सर्व जागा महायुती जिंकेल. पुढच्या 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांचा निर्णय होईल. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. येत्या 2 ते 3 दिवसात भाजपची सगळी नावं जाहीर होतील. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आमचीच आहे आणि ती आम्हालाच मिळेल. नारायण राणेंना विश्वास. प्रचारासाठी नागपुरात आलेले शिंदेचे स्टार प्रचारक गोविंदा यांनी घेतली नितीन गडकरींची भेट. शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंचा गोविंदांकडून प्रचार. विद्यमान खासदार सुनील मेंढेंना भंडारा गोंदियातनं दुसऱ्यांदा उमेदवारी. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी इथे महायुतीकडनं प्रचार सभेचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचार सभेला उपस्थित. येत्या 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार. दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होईल. एकनाथ खडसेंची माहिती. गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डांची भेट घेऊन जळगावमध्ये परतल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंची बरीच दिवस घालमेल सुरू होती. खडसेंनी योग्य तोच निर्णय घेतलाय. खडसेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा. एकनाथ खडसे स्वाभिमानी नेते, ते असं करणार नाहीत. खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात नाना पटोलेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात केंद्रीय समिती आणि राज्य समिती निर्णय घेईल. खडसेंची इच्छा असेल तर त्यांनी पक्षप्रवेश करावा. मोदींसाठी कोणी येत असेल तर आम्ही नक्कीच विचार करू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. सत्तेसाठी एकत्र येणे ही दुर्दैवी बाब. खडसेंच्या भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेचं सत्व टिकेल याची काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमची भूमिका होती. कोरोना काळात त्यांनी उत्तम काम केलंय. बारामतीतल्या मेळाव्यात शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक. ज्याची कुवत आहे त्याने तितकीच वक्तव्य करायला पाहिजेत. आपल्याला झेपणार नाही तशी वक्तव्य करू नयेत. श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना हल्लाबोल. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर. कल्याण पूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची बैठक. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न. नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती. सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता. नाशिक, ठाणे, संभाजीनगर, पालघरसह इतर 1-2 जागांवर शिवसेना ठाम. आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तसंच नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. 1-2 दिवसात सांगलीच्या प्रश्नावर पडदा टाकू. सांगलीच्या जागेचा विषय सामोपचाराने सोडू. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. संजय राऊत यांनी नौटंकी थांबवावी. राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये. सांगलीच्या तेढ्यावरून नाना पटोलेंचा राऊतांवर हल्लाबोल. मी जबाबदारीने बोलणारा माणूस आहे. संजय राऊतांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर. तर चंद्रहार पाटीलच सांगलीचे उमेदवार. संजय राऊत यांचा दावा. पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि रवींद्र धनगेकरांची भेट. दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा. सुनेत्रा पवार बारामतीत तर धनगेकर पुण्यातनं निवडणुकीच्या रिंगणात. बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का. शरद पवार समर्थक आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि दशरथ मानेंचा अजितदादांना पाठिंबा. रायगडमध्ये रिपाईने फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ. मानसन्मान मिळेपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही. रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी. भिवंडी आणि सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार. तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय. या संदर्भात काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी पक्षश्रेष्ठींना प्रस्ताव पाठवल्याची माहिती. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कोणालाही परवडणारा नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतके अनीस अहमद मोठे नाहीत. खासदार संजय राऊत यांची टीका. काँग्रेसने ठाकरे गटाला दिलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाला ठाकरे का घाबरतायत? नितेश राणेंचा सवाल. सांगलीच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ठाकरेंच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार. नितेश राणेंचा हल्लाबोल.
प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू, केंद्रात मंत्रीपदही देऊ, त्यांनी अकोल्यातनं माघार घ्यावी, काँग्रेसचे अनिस अहमद यांच्याकडनं ऑफर. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणावर तोफ डागणार याकडे लक्ष. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा. मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक. मनसेकडून निरुपम यांच्या विरोधात निदर्शने. निरुपम नेहमीच मराठी माणसाविरोधात होते, त्यामुळे त्यांचा निषेध करते मनसे कार्यकर्त्यांची मोहीम. गोसेवक नवनाथ दुधाळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. विश्वशक्ती पार्टीच्या वतीने धाराशिवमध्ये लोकसभा लढवणार. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती. संजय राऊतांनी मूल्यमापन करण्याची गरज नाही, ते काम पक्ष करतोय, म्हणूनच पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. संजय काका पाटलांचं वक्तव्य. तर 18 एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार संजय काका पाटील यांची माहिती. ओबीसी आरक्षणावर शासनाने दगड टाकला, आम्ही आमचाच नेता खासदार देणार, आम्ही आमचा उद्वेग मतपेटीतून दाखवू. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची संतप्त प्रतिक्रिया. खासदार भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वैशाली येळणेंची संतप्त पोस्ट. एका यशस्वी महिला खासदाराच्या हक्काचं तिकीट मिळवून न देण्यात आपण यशस्वी झालात, त्याबद्दल अभिनंदन. मुख्यमंत्र्यांना उद्देशून येळणेंची पोस्ट. प्रहार जनशक्ती पक्ष अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता. बच्चू कडूंच्या निर्णयाचं नितीन देशमुख यांच्याकडनं स्वागत. या निर्णयामुळे महाविकास आघाडीची बाजू मजबूत होईल, नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. बारामती दूध संघाच्या सभागृहात जय मल्हार क्रांती सेनेची बैठक. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यासाठी बैठकीचं आयोजन. बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. काँग्रेसच्या काळात निवडणुकांपुरत्या गरिबी हटावच्या घोषणा असायच्या. निवडणुका संपल्या की तळागाळातल्या लोकांना काँग्रेस गाळात घालायची. उदयनराजेंची काँग्रेसवर टीका. माझ्यावर प्रबंध लिहावा असाच मी माणूस आहे. राजू शेट्टींच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांवर प्रबंध लिहिला पाहिजे अशी टीका राजू शेट्टींनी केली होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवा. हा मतदारसंघ भाजपचा उमेदवार निवडून येईल, नारायण राणेंना विश्वास. पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि रवींद्र धंगेकर यांची भेट. दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा. सुनेत्रा पवार बारामतीत तर धंगेकर पुण्यातनं निवडणुकीच्या रिंगणात. बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का. शरद पवार समर्थक आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि दशरथ मानेंचा अजितदादांना पाठिंबा. रायगडमध्ये रिपाईने फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ. मानसन्मान मिळेपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही. रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी. धुळे लोकसभा लढवण्यात शरद पवार पक्षाचे आसिफ शेख इच्छुक. ईदनंतर आसिफ शेख शरद पवारांची भेट घेणार. काँग्रेससह शरद पवार पक्षाचा धुळे लोकसभेवर दावा. समान नागरी कायदा न लावण्याचा निवडणूक आयोग जाहीरनाम्यात नमूद करा. माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी. याबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांना आसिफ शेख यांनी पाठवलं पत्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.